ज्या दिशेने जात आहे, या भारताला गाजवण्यासाठी, संपूर्ण भारताला बौद्धमय करण्यासाठी, बाबासाहेबांच्या अंतःकरणातली शासनकर्ती जमात होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उभारलेले आंबेडकरवादी मिशन आहे. स्वतःला अधिकारी कसं बनवायचं, हे यश आपल्या मुठीत कसं घ्यायचं, हे त्या यशाच्या खोलीत जाऊन त्याचे रहस्य उलगडून सांगणारे कदम सरांकडून आम्हाला कदम सर शिकवतात की बाबासाहेबांनी आपल्या मृतदेहात प्राण ओतलाय, तर मग आंबेडकरवादी श्वासच घ्या आणि बाबासाहेबांची शासनकर्ती जमात होण्याची इच्छा पूर्ण करा. अशा कदम सरांना मी विचार मंचावर त्यांची मूळ भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित करते. महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या या राष्ट्रीय जयंती उत्सवाच्या प्रारंभाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्रामध्ये सुभेदार मेजर रामजी सपकाळ यांच्या नावानं 300 विद्यार्थ्यांचं उभारण्यात येणारं हे वसतिगृहाच्या या कार्यारंभाच्या या कार्यक्रमाच्या विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, अगदी मान्यवर म्हणजे सर्वच मान्यवर, या ठिकाणी नावं घेऊन मी म्हणजे अगदी अधिक आपला अंत जो येतो तो पाहणार नाही. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बंधू आणि भगिनींनो, खरं तर वेळ खूप होत आहे. आता माझ्यानंतर आदरणीय खोडवेकर सरांना आपणाला ऐकायचं आहे, त्यानंतर आदरणीय R.K. गायकवाड साहेबांना आपणाला ऐकायचं आहे आणि अध्यक्षीय समारोप होईल. त्यामुळं या ठिकाणी आपलं जे काही सहकार्य आहे तर ते सहकार्य या ठिकाणी पाहिजे. अगदी कार्यक्रम लांबत चाललेला आहे आणि मी अगदी अधिक वेळ घेणार नाही, कारण अधिकारी या नात्यानं आणि या ठिकाणी मिशन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो, यामुळं त्या अनुभवानं अगदी एखादं भाषण 3 तासही करता येतं किंवा एखादं भाषण 3 मिनिटातही बोलता येतं. त्यामुळे मी या ठिकाणी अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये फक्त मुद्दे जे आहेत म्हणजे फक्त पॉईंट जे विद्यार्थ्यांना आम्ही जसं सांगतो अगदी त्या पद्धतीनं या ठिकाणी आपलं मनोगत जे ते व्यक्त करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे सांगितलं की या ठिकाणी रूल बाय पेन आणि ब्रेन जे आहे, कारण या ठिकाणी आम्हाला कशा पद्धतीनं रूल करायचं आहे तर या ठिकाणी आम्हाला पेन आणि ब्रेनच्या माध्यमातून आम्हाला जे येतं ते या ठिकाणी या देशाचा रूलर जो आहे या ठिकाणचा शासनकर्ता जमा जो येतो तो व्हायचा आहे. आणि याच्यासाठी जे महत्त्वाचं हत्यार आम्हाला जे आहे तर ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तर ते आम्हाला दिलेलं आहे. आणि ह्या दिशेनं वाटचाल करत असताना मला वाटतं की एक सगळ्यात महत्त्वाचं, कारण का तर एखादं झाड जर वर येत असेल तर त्याच्यासाठी मुळं महत्त्वाचे आहेत, रूट्स महत्त्वाचे आहेत, रूट फोर्स जो येतो तो महत्त्वाचा आहे, ज्याला कोणी नॉन पॉलिटिकल रूट्स म्हणू, कोणी त्याला हिडन फोर्स म्हणू. अगदी हिडन फोर्स म्हणत असतो आम्ही. तर मला वाटतं की IAS IPS अधिकारी असतील किंवा प्रशासक असतील, बुद्धिजीवी लोक असतील तर बऱ्याच वेळेस ते समोर येऊन लढाई करू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या चळवळीचे हे हिडन फोर्स आहेत, सगळ्या चळवळीचे एक महत्त्वाचा आधार. कारण काय तर ही मुळं जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाहीत तोपर्यंत मला वाटतं की आपल्या चळवळीला जे ते गतीसुद्धा जी ती प्राप्त होणार नाही. त्याच्यामुळं पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांचा जो संदेश आहे मारायच्या आणि मोक्याच्या जागा हाती घ्या, तर तो संदेश पूर्ण करण्याच्या दिशेनं हे पहिलं पाऊल म्हणून दादानं आता सांगितलं की बाबा अस्तित्वात असलेल्या ज्या काही संघटना असतील किंवा बाकी जे काय असेल तर त्या ज्या आहेत त्या चुकल्यात काय किंवा त्या संपल्यात काय, तर याच्यासाठी पहिल्यांदा जे येतं ते जाहीरनामा जाहीर करावा. मला वाटतं असा जाहीरनामा दादा मी जाहीर केला तर मला वाटतं की हे काम जे येतं ते फार अडचणी निर्माण होतील. त्याच्यामुळं हा जाहीरनामा जाहीर न करता मी 1 जानेवारी 2010ला
हे काम सुरू असताना करत असताना म्हणजे त्यावेळेस काही विरोध झाला, कारण का त्याचे प्रस्थापित जे राजकीय असतील, आर्थिक काम करणारे, धम्माच्या क्षेत्रात काम करणारे, शिक्षण क्षेत्रात काम करणारे, इव्हन अजूनही असतील समजा, तर अगदी म्हणजे जो काही विरोध असेल किंवा विरोध म्हणता येत नाही, मतभिन्नता असते ती, किंवा वाटतं की हे असं नाही असं करावं, तर अशी जी काही मतभिन्नता असलेले जे काही व्यक्ती आहेत, तर अशा व्यक्तींचे जे काही मतं असतील तर ते आम्ही अगदी सन्मानानं त्या गोष्टीचा विचार आम्ही करून आम्ही हाच विचार केला की प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा किंवा प्रश्नाची उत्तरं जे ते देत बसण्यापेक्षा, किंवा बाबा तुझी राजकीय चळवळ चूक आहे, तुझी सामाजिक चळवळ चूक आहे, तुझी कर्मचाऱ्याची चळवळ जे चूक आहे, असं म्हणण्यापेक्षा मी जे काही काम सुरू केलेलं आहे, म्हणजे मी काम म्हणजे दीपक कदम हे म्हणजे काम जे ते करत नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं जे काही काम आहे तर ते प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्यासाठी जो काही आपला प्रयत्न करतोय आपण, तर तो प्रयत्न हे जे आहे तर त्याचं उत्तर हे कामातून द्यायचं, त्याचं उत्तर जे आहे ते प्रश्नाचं उत्तर हे फक्त कामातून मिळालं पाहिजे. आणि मला वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही कामातून उत्तर देण्याचा प्रयत्न जे ते करतोय. आणि कुणालाही म्हणजे मला वाटतं की चूक ठरवण्याचा हा विषय नाही, कारण का तर कुणाची राजकीय चळवळ चूक आहे, कुणाची सामाजिक चळवळ चूक आहे, कुणाचं कर्मचाऱ्याचं संघटन चूक आहे, असं म्हणण्यापेक्षा मला वाटतं की माझ्यासमोर माझंच जे काही काम असेल तर ते योग्य करण्यासाठी जे तर मला वाटतं पूर्ण शक्ती माझी जी तर ती मी घातली पाहिजे किंवा त्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आणि तो प्रयत्न करतोय आम्ही टार्गेट ठेवतोय. आम्ही 1 जानेवारी 2010ला मी टार्गेट ठेवलं होतं या ठिकाणी की एका वर्षामध्ये आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राची इमारत या ठिकाणी उभं करू. पैसा लागतोय, लाचारी अशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये आहे की अगदी धम्माची परिषद घ्यायची तरी काँग्रेस म्हणजे बीजेपीचा पैसा, आणि मग बाकीचं काही करायचं असेल तरी म्हणजे अगदी गांधी मनोवाद्याची जी काही मदत असेल तर ती मदत. पण मी पहिल्याच दिवशी जाहीर केलं की आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र हे बहुजन समाजाच्या 1-1 रुपयावर मी या ठिकाणी उभं करेल. गांधी मनोवाद्याची दमडी सुद्धा जी आहे ती आम्ही या ठिकाणी घेणार नाही. आणि या ठिकाणी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की ही एवढी इमारत अगदी 12,000 स्क्वेअर फीटची इमारत, दिल्लीमध्ये 4 केंद्र, पुण्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये जे काही केंद्र असेल, भांडारकर प्राच्य विद्या केंद्र, जे मनोवादी व्यवस्था ही म्हणजे अगदी गाढ व्हावी याच्यासाठी विचार करत असेल तर त्याला खेटूनच आंबेडकरवादी मिशन केंद्र जे असेल तर ते पुण्यामध्ये आम्ही 1 महिन्यामध्ये जे सुरू करणार आहोत. तर हे सगळं जे काही उभारणी जे चाललेलं आहे पूर्ण देशभरामध्ये आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राची जी काही म्हणजे बुद्धिजीवीचं जे काही संघटन सुरू आहे, अगदी यामध्ये मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यापासून ते अगदी म्हणजे सायंटिस्ट पासून ते जे काही बुद्धिजीवी असतील, अगदी शिक्षित वर्ग असेल, तर या शिक्षित वर्गाला जो काही जोडून बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही खंत व्यक्त केली होती की पढे लिखे लोकांनी मुझे धोका दिया, मला वाटतं की ती खंत आता आपल्याला येत्या काळामध्ये पुसून काढायची आहे. आणि ही खंत ही आंबेडकरवादी मिशन नक्की पुसून काढेल एका पुढच्या काळामध्ये, याची मी ग्वाही देतो या ठिकाणी तुम्हाला देतो. या ठिकाणी जसं पूर्वी बोललो मी की कामातून उत्तर जे ते आम्हाला द्यायचे, कारण का तर प्रश्न उपस्थित करायचे नाही, कोणाला चूक ठरवायचं नाही. या ठिकाणी मग प्रश्न असा आहे की या ठिकाणी म्हणजे जर भारतीय घटनेच्या माध्यमातून मग काय प्राप्त करायचं आम्हाला या ठिकाणी समता प्राप्त करायची, आम्हाला या ठिकाणी न्याय जो येतो तो प्रस्थापित करायचा आहे. मग ही समता प्राप्त कशी करणार किंवा न्याय कसा प्रस्थापित करणार, तर याच्यासाठी आम्हाला या देशामध्ये बाबासाहेबांनी एक हत्यार दिलंय, ते म्हणजे पॉलिटिकल डेमोक्रेसी. एक मताला जे काही एक व्यक्तीला एक मत दिलंय. दादांनी म्हणलं ते बरोबर आहे, कारण का मत मागत असाल तर माणूस वाईट ठरतो. कदाचित मी आज पैसा मागत असेल, पण मला वाटतं की दादानीच या ठिकाणी याचा शेवट केलेला आहे. दादानीच याचं उत्तर दिलेलं आहे की दीपक कदमवर अख्खा महाराष्ट्र आणि भारत जो तो विश्वास ठेवतोय. आज दीपक कदम पैसा मागला पैसा देईल. मी म्हणतो की या समाजाला शासन करते जमात करण्यासाठी हा मत सुद्धा देईल उद्या, आणि हा जो तो समाजाला शासन करणारा समाज आहे तो निर्माण करेल. मला वाटतं की दादा जे आहे तर ते विश्वास संपादन करण्याच्या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या आम्ही जे एक पायरी जे ती चढत आहोत. तर या ठिकाणी सामाजिक जे काही लोकशाही असेल आणि आर्थिक लोकशाही जे तर ते जे प्राप्त करणं, हे मला वाटतं की पॉलिटिकल डेमोक्रेसीचं जे आहे तर ते 2 उद्दिष्ट आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये हे सांगितलेलं आहे की पॉलिटिकल डेमोक्रेसी मी आणलेली आहे. या देशामध्ये सामाजिक लोकशाही नाही. या देशामध्ये हरियाणामध्ये 10 महिन्याचं आमचं लेकरू जे ते जाळून मारलं जातं. मला सांगा तुम्ही की काय आपलेच लेकर मारावेत आता प्रत्यक्ष, किंवा जो दादरीमध्ये एखादा आमचा जो काय अल्पसंख्याकाचा माणूस ठेचून मारला जातोय, मला सांगा काय स्वतःच मारावं अशी वाट आपण पाहणार आहोत का? कारण का परिस्थिती ही अत्यंतिक विगारात होत आहे. या ठिकाणी सामाजिक लोकशाही जी आहे ती अगदी विसंधीकडे चालली. सामाजिक समरसता या देशामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जो असेल तर ते षडयंत्र सुरू आहे. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती ही सामाजिक समरसता म्हणून साजरी केली जात आहे, पण आम्ही जे तर ते आम्हाला या देशामध्ये सामाजिक समता स्थापन करायची, सोशल डेमोक्रेसी स्थापन करायची. आणि त्याच्यासाठी हे जे काही जयंती, कारण का त्यांची समरसता असेल तर ती समरसता आम्हाला या देशामध्ये जे तर ते होऊ द्यायचे नाही. आम्हाला या देशामध्ये सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित करायचा आहे.
आणि मला वाटतं त्याच्यासाठी म्हणून जे कारण बाबासाहेबांची जयंती सगळे साजरी करतात. नांदेडमध्ये सुद्धा 26 नोव्हेंबरला एक फार मोठा कार्यक्रम होणार आहे आणि मी असं ठरवलं की नांदेडमध्ये महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा कार्यक्रम होत असेल तर आम्ही पुण्यामध्ये सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला कार्यक्रम जो आहे तर तो आमचा आंबेडकरवादी मिशन सुरू करून त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीनंच उत्तर द्यायचं. कारण काय तर उत्तर जे ते प्रत्यक्ष कृतीनं आणि कृती पुण्यामध्ये होईल आणि त्याचा आवाज जो तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल. या ठिकाणी मनोरंजन होईल, या ठिकाणी एखादा गायक येईल, या ठिकाणी एखादे म्हणजे जे आता ते प्रबोधनकार येतील, अगदी रात्री गायन वादन होईल आणि मनोरंजन होईल, उत्सव होईल. पण प्रत्यक्ष कृती जी येतं ते पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आंबेडकरवादी मिशन करेल. मला वाटतं की जयंती आपण 125वी साजरी करत असताना ती उत्सवापुरती मर्यादित ठेवू नये. कारण काय तर ती नुसतं म्हणजे जी काही जयंती असेल तर ती काय फक्त काही जल्लोषापुरती मर्यादित ठेवायची नाही. तर मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे काही आदेश दिलेले आहेत तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठीचं जे काही काम असेल तर ते काम मला वाटतं 125व्या जयंतीच्या निमित्तानं झालं पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष कृती करतोय. या ठिकाणी मुलांसाठी ज्या म्हणजे स्पर्धा परीक्षेचे मुलं असतील, कारण काय तर ही सामाजिक लोकशाही आणि बाकी जे काय राजकीय लोकशाही असेल त्याच्या माध्यमातून सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही आणण्यासाठी या ठिकाणी आम्हाला प्रशासक पाहिजेत आणि आम्हाला शासक पाहिजे. आज आम्हाला डीएम पाहिजे, आज खोडवेकर साहेब सारखे जे ते अधिकारी पाहिजेत. आजचा हाच डीएम उद्याचा सीएम आणि पीएम जो तो ठरवणार आहे. आणि हे जे काय सूत्र आहे तर हे सूत्र दादा मला सांगा की तुम्ही ज्या पक्षामध्ये सध्या कार्यरत आहात तर त्याचे संस्थापकांनी जिसका डीएम नाही उसका पीएम सीएम कामयाब नाही हो सकता, तर हे एक फॉर्म्युला दिलेला मला वाटतं. त्याच्यामुळं डीएम बनवण्याचा प्रयत्न जो येतो तो महाराष्ट्रामध्ये कोणत्याच चळवळीनं केला नाही, तर तो डीएम बनवण्याचा प्रयत्न जो येतो तो मिशन करत आहे. या ठिकाणी हे काही क्लास नाही, ही चळवळ आहे, ही सामाजिक चळवळ. हे जे काय महाराष्ट्रातले अखंड लोक येत आहेत आणि हा सगळा जो काही पैसा ओतत आहेत तर या ठिकाणी 1.5 कोटीचं हे या ठिकाणी आपल्याला वसतिगृह उभं करायचं आहे आणि टार्गेट 1 वर्षाचं आहे. मी पूर्वी जसं बोललो की 1 वर्षामध्ये 1 जानेवारी 2010ला मी ठरवलं होतं की 1 वर्षामध्ये या ठिकाणी ही इमारत आम्ही कंप्लीट करू. कंप्लीट या ठिकाणी सगळेच मान्यवर आहेत. 1 वर्षामध्ये आदरणीय गायकवाड साहेब आहेत, त्यांना मी प्रशासनातले पितामह म्हणत असतो. त्यांना आम्ही पदवी देऊन टाकली, ते आमचे प्रशासनातले पितामह आहेत. तर पितामह साहेब जे आहेत या ठिकाणी आहेत प्रशासनातले, त्यांच्या हातानंच टिकास मारली होती मी या ठिकाणी. आणि या ठिकाणी 1 वर्षामध्ये आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी सर्व जे काही पूर्ण महाराष्ट्रातले सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी हे केंद्र उभं केलं. 1 जानेवारी 2010ला कामाला सुरुवात केली. 1 जानेवारी 2011ला या ठिकाणी प्रशासक निर्मितीचं काम सुरू केलं. दुसरी ही इमारत जी ती 2012ला कंप्लीट केली आम्ही. 2012मध्ये दिल्लीमध्ये 1 केंद्र, डिसेंबरमध्ये दुसरं केंद्र, 13मध्ये 2 दुसरे केंद्र, म्हणजे 4 केंद्र. अशा पद्धतीने हे जे काही काम असेल तर हे काम अव्याहतपणे पुढे नेण्याचं काम आम्ही जे ते करतोय. या केंद्रामधून म्हणजे मोठ्या प्रमाणात अधिकारी निर्मितीचं काम जे ते सुरू झालेलं आहे. आणि मला नुसते अधिकारी करायचे नाही, कारण का साडीमाडीमध्ये जे येतं ते म्हणजे अगदी स्वतःचं प्रपंच चालवणारे जे येतं ते अधिकारी करायचं नाही. मला आंबेडकरवादी अधिकारी करायचे आहेत, जे या देशामध्ये न्याय आणि समता जे येतं ते प्रस्थापित करतील, या देशामध्ये सामाजिक लोकशाही आणतील, या देशामध्ये आर्थिक लोकशाही आणण्याचा प्रयत्न जे येतं ते करतील. कारण बाबासाहेबांनी रिझर्वेशन जे येतं ते पोट भरायचं साधन मानलेलं नाही, रिप्रेझेंटेशन आहे आमचं. सर आयात झालेत, इथं तहसीलदार साहेब, ॲडिशनल कलेक्टर साहेब आहेत, हे रिप्रेझेंटेशन आहे, तुमचे हे प्रतिनिधी आहेत. आणि यांचं जे आहे यांचं काम आहे, यांचं काय काम आहे, जसं कांबळे साहेबांनी सांगितलं काय करावं, आपल्या एरियामध्ये जावं आणि जे काय निळ्या लॅम्पमध्ये बसून लोकांना प्रेरणा द्यावी. सोबत बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही जे काही म्हणजे नोकर वर्ग आहात तर तुम्ही डायनामॅट आहात. कारण काय तर तुम्हाला म्हणजे जयंतीला पट्टी दिली, 50 रुपये दिले, 500 रुपये दिले, कोणी 5 लाख दिले, हा विषय नाही आहे. तर या ठिकाणी प्रत्येक चपराशापासून ते IAS प्रशासक जो काही तयार होतोय किंवा कर्मचारी आहे तर तो एक डायनामॅट सारखं काम केलं पाहिजे. रिझर्वेशनमुळे तुमची पोटापाण्याची समस्या मिटलेली आहे, तुमच्या कुटुंबाची समस्या मिटलेली आहे, तुमच्याकडे वेळ मिळतोय, तुमच्याकडे बुद्धी आहे. कारण काय तर तुमच्याशिवाय दुसरं कोणी शिकलेलं नाही समाजामध्ये, तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह आहात, तुमच्याकडे बुद्धी आहे, तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे पैसा आहे. तर याचा उपयोग तुम्ही डायनामॅट सारखा करा आणि या देशामधली मनोवादी व्यवस्था संपुष्टात आणण्याचा प्रयत्न जो असेल तर तो तुम्ही कर्मचाऱ्यांनी जो करा. तर याच्यासाठी हे रिझर्वेशन आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की हा जो काही प्रशासक या ठिकाणी आंबेडकरवादी अधिकारी आपण म्हणतो तर तो त्या दिशेनं गेला पाहिजे. तर ती दिशा मला वाटतं आपल्याला या ठिकाणाहून जे ती घ्यायची. या ठिकाणी प्रत्यक्ष कृती म्हणून आम्ही यावर्षी सुभेदार मेजर रामजी सपकाळ वसतिगृहाची निर्मिती आम्ही करणार, 1 वर्षामध्ये करणार आहोत. टार्गेट जे ते फिक्स आहे. आपण या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन दिन, ते धम्मचक्र परिवर्तन दिनाचा 1 वर्षाचा स्पॅन आम्ही ठेवलेला आहे आणि 1 वर्षामध्ये या ठिकाणी हे टार्गेट आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जसं मी बोललो या ठिकाणी अगदी भावनाविवश होतो मी की
हे केंद्र सुरू करत असताना आम्हाला म्हणजे पैशाची अडचण होती, जागा नव्हती आणि करुणाताईनं जे येतं ते पूर्ण जमापुंजी देऊन आपली जे काही म्हणजे जागा जी ती दिली. दुसऱ्या वेळेस आम्हाला तशीच अडचण होती. आदरणीय या ठिकाणी पंडित सोनकांबळे साहेब डॉक्टर आहेत, ते अनमॅरिड आहेत. त्यांनी आपल्या म्हणजे बँकेमध्ये असलेली सगळी जमापुंजी जी ती खाली केली आणि त्यांनी ही जागा घेऊन देण्यासाठी मदत केली. या ठिकाणी इंजिनियर बारसागडे साहेब आहेत, मुंबईहून आलेले आहेत. तर अक्षरशः त्यांनी त्यांच्या आईच्या निधनानंतर 12 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या जे असतील तर त्या बांगड्या जे ते माझ्याकडे जे ते भावना विवश होऊन जे ते त्यांनी दिले. या ठिकाणी त्यांना बोलण्याचं सुद्धा ही म्हणजे ते धाडस जे ते होत नव्हतं. तर अशा पद्धतीनं म्हणजे हे जे काही केंद्र आहे हे केंद्र उभं करण्यासाठी मी मान्य कांबळे साहेब आहेत या ठिकाणी. तर त्या दिवशी मी BSNL मध्ये बोललो की मी आतापर्यंत गोरगरीब लोकांचे जे काही पैसे आहेत, कारण त्यांना मी सांगितलं तुझ्या लेकराची समस्या आहे, कारण का या ठिकाणी मी अधिकाऱ्याकडे गेलो, त्याची समस्या मिटलेली आहे, तो काही मला पैसा देणार नाही. तर गरिबाची समस्या आहे, या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे जे काही पैसे असतील तर ते पैसे करोडो रुपये या केंद्रासाठी जे ते लागलेले आहेत. या ठिकाणी मला वाटतं की आता पहिल्यांदा आम्ही अधिकाऱ्याकडे किंवा पहिल्यांदा म्हणजे जे येतं ते कर्मचाऱ्याकडे आम्ही जातोय आणि कलेक्टिव्हली पूर्ण महाराष्ट्रामध्ये एखाद्या ऑफिसनं पहिल्यांदा डोनेशन दिलं. BSNLचे जे काही लोक असतील म्हणजे मान्य गायकवाड साहेबासारखे जे काही मान्यवर असतील तर ते तर म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की ते प्रशासनातले पितामह आहेत आणि ह्या आंबेडकरवादी मिशनचे ते सोटमूळ आहे, म्हणजे ते एकदम मोठी जे काय म्हणजे मेन मूळ आहेत ते असं म्हणायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीनं त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं, तो भाग नाही. पण सर्वसामान्य समाजानं पहिल्या फेजमध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. आता मला वाटतं की बुद्धिजीवी लोकांनी प्रश्न किंतु परंतुचा विचार न करता मला वाटतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समोर यावं. आणि कारण का तर आपण साधनं जमा करण्यासाठी जर आपण वेळ वाया घातला तर लढाईसाठी आपणाला जो येतो तो वेळ खर्ची करायचा. कारण का जेवढ्या लवकर साधनं येतील तेवढं जे येतं ते आम्हाला लढाई जी येतं ती पुढे नेता येणार आहे. आणि ही लढाई जे येते ते पुढे नेत असताना आम्हाला आजच्या प्रशासक जो येतो तो उद्याचा शासक वर्ग म्हणून, कारण सर या ठिकाणी दादा 25 वर्षापूर्वी जन्मलेल्या लोकांना मी म्हणतोय IAS व्हा, पण मी कधीच म्हणत नाही हे जे लेकरं आहेत मला वाटतं हे लेकरं हे उद्याचे शासन करते जमातच पाहिजे मला, आणि त्याच्यासाठी जे ते काम करतो. जसं ही तुमची पिढी माझ्या पिढीमध्ये 20 वर्षाचा अंतर आहे, 25 वर्षाचा अंतर आहे. कारण काय तर 25 वर्षापूर्वी जन्मलेल्या लोकांना आम्ही IAS व्हा म्हणतो. माझ्याकडे जे हे मुलं आहेत हे 25 वर्षापूर्वी जन्मलेले आहेत, पण हे जे लेकरं आहेत हे लहान लहान लेकरं आहेत तर हे उद्याचं भविष्य आहे आपलं. आणि हे 25 वर्षानंतर 50 वर्षांची जी काही प्लॅनिंग असेल तर ती आपण केली पाहिजे. कोणीतरी बोललं की थिंक टँक पाहिजे, तर या ठिकाणी आंबेडकरवादी मिशनमध्ये मिशनचा नाही तर सगळ्या समाजाचा, बहुजन समाजाचा थिंक टँक सुद्धा आजच आम्ही त्याचं इनिशिएटिव्ह करतोय. आजच आम्ही त्याचं जे काही लॉन्चिंग असेल अशोका सामाजिक सोशल म्हणजे ASRC अशोका सोशल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून हे पूर्ण समाजाचं सोशल ब्रेन म्हणून या ठिकाणी आम्ही कार्यान्वित करत आहोत आंबेडकरवादी मिशनचं. हे काय दीपक कदमचं एकटं नाही. मला वाटतं की याचं काय काम आहे तर याचं काम हे देशातील समाजातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक समस्यावर विचार करावा, गहन विचार करावा, आमच्यासाठी सोल्युशन सांगावेत आणि ते सोल्युशन जे येतं ते समाजामध्ये नेण्याचा प्रयत्न असेल तर तो आम्ही नक्की करणार आहोत किंवा त्याची अंमलबजावणी जी येतं ती करणार आहोत. तर याच्यासाठी जे कारण आजचा जो उच्च शिक्षित आहे, सर्वोच्च शिक्षित आहे, खोडवेकर सरांसारखे सर्वोच्च शिक्षित जे लोक असतील तर सर्वोच्च शिक्षित लोक याच्यासाठी आपला ब्रेन देतील आणि उद्याचा मला वाटतं की देशामधला बहुजन समाजातील सुपर ब्रेन तयार करण्याचं काम जे ते अशोका सोशल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून जे तर ते होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला योगदान पाहिजे. नुसता मी पैसा मागत नाही या ठिकाणी, तर मला वाटतं की पैशाच्या पूर्वी तुमची बुद्धी मी या ठिकाणी मागतोय, तुमचं जे काय ब्रेन असेल तर ते मागतोय, तुमचा अभ्यास असेल तर तो मागतोय. या ठिकाणी प्राध्यापक गच्चे सर आहेत, दवणे सर आहेत, अगदी मान्यवर लोक आहेत. नेचरमध्ये म्हणजे E=mc² सारखे जे काय म्हणजे सिद्धांत ज्या नेचरमध्ये एखादं तुमचा रिसर्च पेपर म्हणजे पब्लिश होणं तर ही फार मोठी सन्मानाची गोष्ट आहे. या ठिकाणी एवढे मोठे शास्त्रज्ञ जे ते या ठिकाणी विचार मंचावर आहेत. तर असे सगळे जे काय मान्यवर असतील तर त्या मान्यवरांनी मला विनंती आहे की त्यांनी आपलं जे काही योगदान असेल, दवणे सर आहेत किंवा बाकीचे मान्यवर असतील तर ते याच्यामध्ये देतील. पहिलं तर मी तुम्हाला तुमची बुद्धी मागतोय, कारण समाजाचं सोल्युशन, समाजाच्या समस्यावर सोल्युशन काढायचं तुमची बुद्धी पाहिजे, मला पैसाही पाहिजे आणि तुमचा जो काय असेल तर वेळही पाहिजे. या ठिकाणी अशोका सोशल रिसर्च सेंटर आपलं लॉन्च होतं, त्याच्यासोबत या ठिकाणी जे तर या ठिकाणी जे काय म्हणजे महिलांसाठी असेल, सावित्रीबाई महिला संघ असेल तर ते आंबेडकरवादी मिशनचं सावित्रीबाई महिला संघ जे येतं ते काम करेल. या ठिकाणी बालकांसाठी आंबेडकरवादी मिशनचं बाल संस्कार संघ जे असेल तर ते काम करेल. या ठिकाणी युवक आणि विद्यार्थी, कारण का आता हा देश तरुण होतोय, हा समाज तरुण आहे, कारण तरुणांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या तरुणांचा जो काही वापर आहे तर तो वापर हा गांधी मनोवादी जे ते करतायत. त्यांना कोणाला पत्त्याचे अड्डे टाकून दे, कोणाला दारूचे अड्डे टाकून दे आणि मोठ्या प्रमाणात जे येतं ते विद्यार्थ्यांना अगदी चुकीच्या मार्गानं त्यांना व्यसनाधीन कर किंवा अशा पद्धतीचं जे काही काम असेल तर ते होतं. मला वाटतं की त्यांना पुन्हा एकदा ट्रॅकवर आणण्यासाठी आंबेडकरवादी मिशन हे विद्यार्थी आणि युवकाची आघाडी जी असेल
तर ती सुद्धा जे येतं ती आजपासूनच जे येतं ते कार्यान्वित आम्ही जे येतं ते करत आहोत. आणि याच्यासोबतच पुढच्या जून 2016 पासून या ठिकाणी 125 विद्यार्थ्यांसाठी हळूहळू ही संख्या 500 पर्यंत नेऊ आम्ही. तर 500 विद्यार्थ्याचं या ठिकाणी एक जे काही निराधार आहेत, ज्यांचे वडील नाहीत, जे अगदी म्हणजे ज्यांच्या घरामध्ये कोणी म्हणजे कमवता नाही, पण त्या घरामध्ये मुलं गुणवंत आहेत, अगदी हुशार आहेत, मेरिटिस विद्यार्थी आहेत, तर मला वाटतं की अशा विद्यार्थ्यांना शिक्षण आणि बाकीसाठी ते वंचित होतात. आणि अशा विद्यार्थ्यांची सुरुवातीला पुढच्या वर्षी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 125 असल्यामुळं 125 विद्यार्थ्यांना सुरुवातीला आम्ही दत्तक घेणार आहोत. पहिलीपासून ते अगदी पदव्युत्तरपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांना निशुल्क जेवण. आणि हे सगळं स्पर्धा परीक्षेच्या व्यतिरिक्त असेल. स्पर्धा परीक्षेचा तो भाग वेगळा. तिथं तर आम्ही दर बॅचमध्ये मी 150 विद्यार्थ्यांना त्यांचं निशुल्क ॲडमिशन, त्यांचं निशुल्क जेवणाची व्यवस्था, बाकी हे सगळं. पाठीमागे खोडवेकर सर मला म्हणतो की पाठीमागे काय आवाज येतो. या ठिकाणी दररोज 1000 लोकांचं जेवण तयार होतं. म्हणजे दररोज तुम्ही एवढे जे बसलात म्हणजे अगदी या ठिकाणी दररोज एक जेवण, जे दररोज एक लग्न आहे, म्हणजे दररोज एक लग्नाचं जे काही जेवण असेल तर ते जेवण या ठिकाणी होतं. या ठिकाणी म्हणजे दरवर्षी मला जे आहे तर ते 500 क्विंटल धान्य जे आहे ते लागतं. फार मोठा पासार आहे. माझी आई बऱ्याच दिवस म्हणते की अरे बाबा तू घरी कोथिंबीरची जे काय तर जुडी आणून दिला नाहीस मला. ठीक आहे, तर मी म्हणतो आई कशासाठी, कारण का या ठिकाणी आता सध्या मी जरी घरी कोथिंबीरची जुडी जरी आणून दिली नाही तर या ठिकाणी मी क्विंटलभर मात्र कोथिंबीर जे ती आणतो दररोज. कारण का त्याच्यासाठी जे काही बळ असेल तर ते बळ सुद्धा त्याच पालकाकडून, आई वडिलांकडून, जसं कांबळे साहेबांनी आई वडिलांचा जे काही उल्लेख केला तर त्याच पालकांकडून हे संस्कार आणि बाकीच्या गोष्टी जे आहेत तर त्या या ठिकाणी जे आहेत ते मिळालेले आहेत. या ठिकाणी मला आवर्जून सांगावं लागेल की या ठिकाणी हे सगळं जे काही काम असेल, कारण का 125वी जयंती आहे, संपूर्ण देशामध्ये आंबेडकरवादी मिशन होतं. काय की म्हणजे गांधी मनवादी म्हणतायत की मी समरसतावादी जयंती करतो, कोणीतरी म्हणतंय की नांदेडमध्ये मी सगळ्यात मोठी जयंती करतो. आपण काय करतोय मला सांगा, आपण काय करतो? त्यांनी दिलेली दारू पिऊन जे येतं ते त्यांना मतं देतोय, किंवा दारू पिऊन जे येतं ते आम्हाला आमच्या बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीमध्ये नाचवणार आहेत का मला सांगा. मला वाटतं की गल्ली बोळामध्ये हे लोक जे येतं ते गायक आणून जयंती साजरी करतील. पण या ठिकाणी दीपक कदमनं हा निश्चय केलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही पूर्ण देशभरामध्ये जाऊन आम्ही साजरी करू, पूर्ण देशभरामध्ये. कारण गल्ली बोळामध्ये नाही, अगदी म्हणजे नांदेडच्या स्तरावर नाही. आणि याचा प्रारंभ इथून आम्ही केलेला आहे. प्रारंभ इथून केला आहे. 24 तारखेला 24 एप्रिलला अंतरिम समारोप दिल्लीमध्ये होणार आहे. दिल्लीच्या हॉल बुकिंग बाकी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की 24 तारखेला तुम्ही सगळे दिल्लीमध्ये थडकणार. दिल्लीमध्ये आपण ही सगळी जयंती साजरी करू. तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आम्ही करू. आणि याचा अंतिम समारोप जो आहे तर तो अंतिम समारोप आम्हाला जो आहे तर तो पुण्यामध्ये भीमा कोरेगावला करायचा आहे. कारण काय तर आम्हाला आमच्या लढाईला जे आहे, कारण आम्हाला आमच्या उद्दिष्टाला जे आहे तर ते मला वाटतं की आपणाला विसरलं नाही पाहिजे. हे सगळं कशासाठी करायचं? हे सगळं याच्यासाठी करायचं आहे की 1818 मध्ये तलवारीनं आम्ही युद्ध जिंकलं. आता जे काही पुढची लढाई आहे तर ती लढाई बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे पेन आणि ब्रेननं जे ती करायची. त्यावेळेस 500 महारांनी हे जिंकलं. आज मला वाटतं की संपूर्ण भारतातून जर 500 बहुजनांना जे येतं ते तयार करून, मला वाटतं की 500 बहुजन खूप झाले. कारण एक बहुजन जो असेल, आमचे खोडवेकर साहेब जे तर ते एक IAS अधिकारी बस झाले. महाराष्ट्रामध्ये ते 40 IASच्या बरोबरीचे. कारण जर 1818 मध्ये एक माणूस आमचा 40 पटला हरवला असेल तर या ठिकाणी एक माणूस आमचे किरवले साहेब आहेत, एक तहसीलदार आमचा बस झाला, 40 तहसीलदारच्या बरोबरीला आहे. आणि खरंच बरोबरीला आहे. कारण का किरवले साहेब जे ते अगदी म्हणजे कार्यकर्ता आहेत. या ठिकाणी कांबळे साहेब आहेत. कांबळे साहेब जे ते तशाच पद्धतीने काम करतायत. आणि आयुष्यभर गायकवाड साहेब हे तशाच पद्धतीने काम केलेले आहेत. आणि हे आम्ही सगळ्यांनी जिथं पाहिलेले त्यांचे संस्कार हे आमच्यामध्ये जे ते आहेत. तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी याचा समारोप जो आहे तर तो भीमा कोरेगावला होणार आहे. याचा समारोप हा पुण्यामध्ये होणार आहे. 1818च्या त्या महान युद्धाच्या जे काही उपलक्षमध्ये त्या ठिकाणी आपले ह्या जयंती सोहळ्याचा समारोप त्या ठिकाणी होईल. आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा, कारण काय तर ही सगळी जे काही पहिलं पाऊल आहे दादा, जसं तुम्ही मला पहिल्यांदा तुम्ही अशा कार्यक्रमात आलात तर या ठिकाणी क्लास टू मास पर्यंत जाण्याचं हा पहिलं पाऊल आहे. कारण का तर अगदी म्हणजे सुरुवातीला आमचं हे क्लासची भूमिका असेल, क्लास पासून ते मास पर्यंत जाण्याचं हे पहिलं पाऊल आहे. आणि हे जे काही मास मध्ये जाण्याचं जे पाऊल आहे तर हे पाऊल हे संपूर्ण देशामध्ये ही जयंती साजरी केल्यानंतर संपूर्ण समाजाला, संपूर्ण देशाला एकच संदेश देतो आम्ही. आणि तो बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे की संघटित व्हा, शासनकर्ते व्हा. हा संदेश, ही थीम आहे आमची. आणि ह्या थीमच्या आधारावर शासनकर्ते बना, संघटित बना, शासनकर्ते बना, या थीमवर संपूर्ण देशभरामध्ये जे तर ती जोडणी करून या ठिकाणी मला वाटतं की पुढच्या वर्षी ऑक्टोबर
2016 मध्ये पुढच्या ज्या काय म्हणजे ब्रेन वॉरच्या दिशेनं बऱ्याच वेळेस म्हणतो की आपण उठलं की आपण रस्त्यावर आहोत, उठलं की आपला मोर्चा, उठलं की कोणीतरी उपोषणाला. मला वाटतं की सगळ्या समाजाला आपण रस्त्यावर आणलेलं आहे आणि ज्या समाजाला रस्त्यावर आणणं सोपं आहे त्याला पराजित करणं सुद्धा सोपंच असतं. मला वाटतं की गेल्या अनेक काळापासून आपण रस्त्यावर लोकांना आणण्यासाठी जे उद्योग करतो, एक तर आपले स्ट्रीट वॉर आहे, एक तर आपला जे काही म्हणजे रस्त्यावरची लढाई, नाही तर आपलं स्टेज वॉर आहे. भाषण करण्यासाठी इथं जसं म्हणले म्हणजे सर म्हणले आपले तायडे सर, या ठिकाणी एक तर स्टेज वॉर आहे, आपलं म्हणजे भाषण करण्यात तज्ज्ञ आहोत किंवा आपण मोर्चे काढण्यात तज्ज्ञ आहोत. तर मला वाटतं की यापेक्षा वेगळा जो मार्ग असेल आणि तो महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग आहे आणि तो मार्ग हा ब्रेन वॉरचा आहे. आणि मला वाटतं की ब्रेन वॉरसाठी जे आहे तर ते आपणाला या ठिकाणाहून जे काही प्रॉडक्ट जो आहे तो तयार करायचा आहे आणि त्या ब्रेन वॉरसाठीचं एलान जे असेल तर ते आपणाला ऑक्टोबर 2016 मध्ये भीमा कोरेगावमध्ये जे ते आपण करू. आणि येत्या काळामध्ये मला वाटतं की अगदी जसं हे मिशन केंद्र एका वर्षात हे आम्ही उभं करू म्हणजे उभंच करू, एका वर्षामध्ये म्हणजे हे काम सुरू करू तर ते करूच आम्ही. तर तशा पद्धतीने येत्या काळामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये हा जो काही समाज असेल बहुजन समाज, तर हा समाज हा मोरेसाहेब दिगंबर मोरेसाहेब आहेत या ठिकाणी अगदी आयुष्य घातलेलं आहे, पूर्णपणे समर्पित आयुष्य घातलेलं आहे चळवळीमध्ये. अगदी मान्य कांशीरामजीला एकदा काय भेटले येडे झाले, ते नोकरी बिकरी सोडून जे ते घर नाही दार नाही म्हणजे अगदी काहीच नाही म्हणजे घरात म्हणजे असं इतका जो काही ढेवटी माणूस जो आहे. तर हे सगळे जे काही असे माणसं आहेत मला वाटतं की या माणसांच्या या कार्यकर्त्यांच्या समर्पित कार्यकर्त्यांच्या साक्षीनं मी या ठिकाणी प्राचार्य नवसागरे सर असतील किंवा बाकी हे सगळे मान्यवर असतील यांच्या साक्षीनं आम्ही सांगतो की पुढच्या 10 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आंबेडकरवादी मिशन हे शासनकर्ती जमात निश्चित करेल आणि त्याच्यासाठीच हे जे ते काम आहे. कारण का आता या ठिकाणी या मान्यवरांनी नुसतं या ठिकाणी पायाभरणीचं म्हणजे पायाभरणीचा शुभारंभ नाही तर शासनकर्ती जमात होण्याच्या दिशेनंच हा शुभारंभ जो आहे तर तो मी मानतो. आणि अगदी अधिकचा वेळ न घेता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही सहकार्य करताय आर्थिक सहकार्य, आणि मी जसं बोललो इंटेलेक्च्युअल गॅप फार महत्त्वाचा आहे. समाजातले इंटेलेक्च्युअल लोकांनी पुढे आलं पाहिजे, इंटेलेक्च्युअल गॅप भरण्याचा प्रयत्न करा. आपलं जे काही इंटेलेक्च्युअल असेल तर ते इंटेलेक्ट पहिल्यांदा आंबेडकरवादी मिशनसाठी द्या. पैसे आणि बाकीच्या व्यवस्था जे असतील तर त्या व्यवस्था या समाजातून अगदी 1-1 रुपयात करता येईल आपल्याला. पण मला वाटतं की तुमची बुद्धी पहिल्यांदा द्या, त्याच्यानंतर तुमचा पैसा आणि तुमचा जो काही वेळ असेल तर तो वेळ देताल आपण, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व मान्यवरांचे अगदी म्हणजे हे मान्यवर आहेत अगदी म्हणजे त्यांचा आभार प्रदर्शन होईल तरी पण मी या ठिकाणी अगदी म्हणजे मी स्वतः आभार व्यक्त करतो यांचा. सर्व मान्यवर आले, आपण सगळ्या महाराष्ट्रातून आलात या ठिकाणी. या दिशेनं म्हणजे नेत असताना आपण जसं 5 वर्षात मला सहकार्य केलं तशा पद्धतीनं आणि दादा म्हणतात जसा विश्वास ठेवला मला वाटते की तसाच विश्वास जो तो आपण पुढे सुद्धा अगदी ठेवताल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत. सरांच्या बोलण्यातून तुम्हाला समजलंच असेल की पदाधिकार असो व सत्तेसाठीचा लढा, पदाधिकार असो व सत्तेसाठीचा लढा, शेवटपर्यंत लढतील भीमाचे बाळ. सावधान व्हा रे मनुवाद्यांनो, पेठून उठले आता निळे आभाळ, पेठून उठले आता निळे आभाळ. यानंतर IAS ऑफिसर